नमस्कार. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि कोण कोण मंत्रिमंडळात सहभागी होणार याविषयीची जोरदार चर्चा रंगली आहे. अर्थात सूत्रांच्या हवाल्याने माध्यमं वेगवेगळी नावं घोषित करत असली तरी ते सगळे मंत्री होणार का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार अशी बातमी करणाऱ्या माध्यमांना संध्याकाळी तोंडावर पडावं लागलं होतं. माध्यमांचे सगळेच अंदाज भारतीय जनता पक्ष धुळीला मिळवत धक्कातंत्र वापरत आला आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या होणाऱ्या मंत्रिमंडळातल्या लोकांच्या समावेशाविषयी फक्त अंदाज बांधता येतील. सूत्रांच्या हवाल्यावर कोणाला काहीच सांगता येणार नाही. या मंत्रिमंडळामध्ये दोन पक्षाची लोक सहभागी असतील. एक शिवसेना आणि दुसरा भारतीय जनता पार्टी. शिवसेनेचे आत्ताचे 9 मंत्री हे त्या मंत्रिमंडळात असतील. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. काहींना प्रमोशन मिळेल तर काही अजून नवी नावं सहभागी होतील. अर्थात ज्यांना प्रमोशन मिळणार आहे त्याच्यामध्ये राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनाही चांगलं मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. बच्चू कडू जे अपक्षातून आहेत त्यांनाही आता प्रमोशनची अपेक्षा आहे. त्यांनाही कॅबिनेटचं मंत्रिपद हवंय. त्यासोबत संजय शिरसाट यांना आणखी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शंभूराज देसाई यांनाही आता कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद हवंय. त्यामुळे या 8-9 जणांच्या पैकी कोणाला कॅबिनेट, कोणाला राज्य आणि कोण अजून नवे येणार याविषयीचे अंदाज बांधता येऊ शकतात. भारतीय जनता पक्षात मात्र यात स्पर्धा अधिक मोठी आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष गुजरातचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करणार का, हा मोठा प्रश्न आहे. गुजरातचा पॅटर्न म्हणजे गुजरातमध्ये मागच्या सगळ्याच मंत्र्यांना बाजूला करून अगदी सगळेच नवे आमदार म्हणजे फ्रेश आमदार मंत्री म्हणून आणलेले होते. म्हणजे जुन्या एकालाही संधी दिली गेलेली नव्हती. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असं झालं तर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, संभाजी पाटील, बबनराव लोणीकर यासारख्या अनेक दिग्गजांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागणार आहे. त्यामुळं गुजरातचा पॅटर्न आणतील का, हा मोठा प्रश्न आहे. बरं, गुजरातचा पॅटर्न आणण्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे. आता नव्यानेच काही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. मुंबई मनपा, पुणे मनपा, ठाणे मनपा, नाशिक मनपा, संभाजीनगर मनपा अशा वेगवेगळ्या निवडणुका येणार आहेत. आणि या निवडणुकांच्या मध्ये भाजपला यश हवं असेल तर तिथे सक्षम नेतृत्व उभं करणं आवश्यक आहे. त्यामुळे या अनुषंगानं भाजप विचार करेल. काही अर्धे जुने आणि अर्धे नवे असा विषय होऊ शकतो का, याबाबत चर्चा करावी लागणार आहे. मुंबईतला विचार केला तर मुंबईमध्ये अनेक नावं आहेत ज्यांना मंत्रिपदावर संधी मिळू शकते अथवा दावा असू शकतो. आशिष शेलार यांना मागच्या वेळेला अल्पकाळासाठी मंत्री होता आलं होतं. आता विनोद तावडे मंत्रिमंडळात येणं शक्य नाही. त्यामुळे मुंबईतलं ते एक नाव बाजूला झालंय. मात्र आशिष शेलार यांच्यासोबत प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर ही नावं आहेत ज्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी हवी आहे. अर्थात प्रसाद लाड, प्रवीण दरेकर ही नवी नावं असतील ज्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. आता दरेकर, लाड, भातखळकर आणि आशिष शेलार आणखी बरीच नावं आहेत. म्हणजे चिकार आमदार मुंबईमध्ये आहेत, अमित साटम सारखी आमदार आहेत, त्यांनाही ही संधी मिळणार आहे का हेही बघितलं पाहिजे. मुंबई मनपा जिंकायची असेल तर ती जिंकून आणण्याची क्षमता असलेलेच आमदार मंत्री करावे लागतील. त्यामुळं मुंबईला या वेळेला नक्कीच झुकतं माप असेल, यात कोणतीही शंका नाही. प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेचा. पुण्यामध्ये पुण्यातले 2 आमदार म्हणजे पुणे जिल्ह्यातले 2 आमदार तर सध्या आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती मंत्रिपदाची जबाबदारी टाकता येणार नाही किंवा ते सांभाळू शकतील या स्थितीमध्ये नाहीत. पुढे उरतात चंद्रकांतदादा पाटील आणि एक कांबळे, ज्यांचे बंधू पूर्वी राज्यमंत्री होते मागच्या युती सरकारच्या कालखंडामध्ये.
पुण्यातल्या चंद्रकांत दादांना जर आमदारकी मंत्रिपद दिलं गेलं तर पुण्याच्या मनपासाठी ते सशक्त ठरणार आहेत. अन्यथा पुण्यातून कोणीही एखादं नाव चांगलं असं दिसत नाही जे पुणे शहराला पुढच्या मनपा निवडणुकीमध्ये नेतृत्व बहाल करू शकेल. त्यामुळं पुणे मनपाची निवडणूक बघता दादांचं नाव यामध्ये येणं स्वाभाविक आहे. यात आणखी भाजपची एक गोची अशी आहे, म्हणजे याला गोची म्हणायचं की काय म्हणायचं ठरवा. भाजपमध्ये बाहेरच्या पक्षातून आलेला एक मोठा वर्ग आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील आलेले आहेत. मग दोन देशमुखांच्या वादामध्ये म्हणजे तिथे एक विजय देशमुख आहेत आणि एक सुभाष देशमुख आहेत. या दोन देशमुखांच्या याच्यामध्ये बाहेरून आलेले जे मंडळी आहेत त्याच्यामध्ये मोहिते आहेत. नगर जिल्ह्यामधले विखे आलेले आहेत. आता विखेंना मंत्रिपद द्यावं लागेल का, मोहितेंना मंत्रिपद द्यावं लागेल का, अशा अनेक प्रश्न आहेत. म्हणजे बाहेरून येणारी मंडळी खूप मोठी आहेत. मोहिते आता विधान परिषदेवर आहेत तर विखे विधानसभेवर आहेत. त्यामुळं विखे किंवा मोहिते यांनाही नव्या आलेल्या भाजपतल्या मंडळींनाही यात सामावून घ्यावं लागणार आहे. कारण भाजपमध्ये सत्तेचा लाभ होईल याच अपेक्षेने मागच्या निवडणुकीत अनेक नेते आपापल्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले होते. त्यामुळं आयात आलेल्या भाजप स्वीकारलेल्या मंडळींना या मंत्रिमंडळात समाविष्ट करणं भाजपसाठी आवश्यक असेल. तसं नाही झालं तर पुढच्या निवडणुकीत आलेली मंडळी आपला वेगळा मार्ग निवडू शकतात. गावित आहेत नंदुरबारकडचे जे पूर्वी मंत्री होते आता मंत्री नाही राहिलेले, म्हणजे गावितांच्या सारखी मंडळी, मोहितेंच्या सारखी मंडळी, मोहिते, विखे, गावित या सगळ्यांचं काय करायचं. बहुजन विकास आघाडीनं भाजपला तब्बल 4 वेळेला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे विधान परिषदेत दिलेला आहे, विधानसभेत दिलेला आहे, अध्यक्ष निवडीच्या वेळेला दिलेला आहे, परत आता अविश्वास प्रस्तावाच्या वेळेला दिलेला आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीपैकी एकाला कुणाला मर्ज करून घ्यावं लागणार आहे. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या 10 अपक्षांचा एक गट आहे. त्या 10 अपक्षांपैकी काही लोकांना तर मंत्रिपद नक्कीच द्यावं लागणार आहे. म्हणजे शिवसेनेची मंत्रिपद, शिवसेनेकडे असलेल्या 50 लोकांची मंत्रिपद एकीकडं, भाजपत आलेल्या लोकांची मंत्रिपद एकीकडं आणि मनपाच्या निवडणुका असलेल्या भागातील लोकांची मंत्रिपद एकीकडं. पुण्यात बघितलाय, मुंबईत बघितलाय, संभाजीनगरला आहे. संभाजीनगरमध्ये पुन्हा किती मंत्री होणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अब्दुल सत्तार कॅबिनेट होणार, भुमरे ऑलरेडी मंत्री आहेत तिकडच्या गटातून. आता अतुल सावेंना मंत्रिपद द्यायचं आहे, संजय शिरसाटांना मंत्रिपद हवंय. मग एकाच औरंगाबादमध्ये 4 मंत्रिपद होतील अशी शक्यता दिसते आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर मनपा आणि लातूर जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर आहेत. तिथे जुन्याच मंत्र्यांना संभाजी पाटील निलंगेकरांना नेतृत्व बहाल करून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे की देवेंद्र फडणवीस आपलं धक्कातंत्र अवलंबून त्यांच्या स्वीय सहाय्यकाला म्हणजे अभिमन्यू पवार यांना मंत्रिमंडळात घेणार आहेत. अभिमन्यू पवार की रमेश कराड आणि अभिमन्यू पवार दोन्ही घेऊन निलंगेकर बाजूला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं खूप कठीण आहे. आता उस्मानाबादमध्ये पुन्हा आयातांचा प्रश्न आहे. तिथे राणा जगजित सिंह आले, पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव, त्यांनाही मंत्रिपद द्यावं लागणार आहे. त्यामुळे उस्मानाबाद मधलं एक मंत्रिपद, त्याला धाराशिव आता म्हणूया, उस्मानाबाद मधलं एक मंत्रिपद हे पाटलांच्याकडे जाणार आहे जे आयातांच्या मध्ये आहेत. नगरमध्ये एक मंत्रिपद आयातांच्याकडे जाणार आहे. सोलापूरमध्ये एक मंत्रिपद आयातांना द्यावं लागणार आहे. नंदुरबारमध्ये एक मंत्रिपद आयातांना द्यावं लागणार आहे. म्हणजे 5-6 मंत्रिपद तरी भाजपत आलेल्या लोकांना द्यावी लागतील. 5-6 आलेल्या, 5-6 मुंबईतल्या, 4-5 औरंगाबादच्या, असं केलं तर मंत्रिमंडळाची भाजपचा कोटा पूर्ण होऊन जातो. या सगळ्यातून मार्ग काढणे म्हणून गुजरात पॅटर्न भाजप अवलंबेल का हा मोठा प्रश्न आहे. खरं तर भाजपला मनपाच्या निवडणुकात विजय मिळवायचा असेल तर तिथल्या सशक्त नेत्यांना पुढे करणं आवश्यक आहे. नवी मुंबई ही सगळ्यात महत्वाची, ठाणे आणि नवी मुंबई ही एक महानगरपालिका आहे. नवी मुंबईत यशस्वी व्हायचं असेल तर भारतीय जनता पक्षात आलेल्या गणेश नाईकांचा विचार करावा लागणार आहे. गणेश नाईक हेच नवी मुंबईचं साम्राज्य टिकवून ठेवू शकतात. गणेश नाईकांना डावलून कोणालाही इतर जणाला म्हणजे मंदा म्हात्रेंच्या सारख्या एका मतदारसंघावर प्रभाव असलेल्या नेत्या सोडल्या तर गणेश नाईक हेच भाजपसाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे गणेश नाईकांना हे मंत्रिपद दिलं जातं का हेही बघणं आवश्यक आहे. तसं गणेश नाईकांचं मंत्रिपद
कायम मानलं जातं आहे, त्यांना मिळेलच असं मानलं जातं आहे. नाशिक हा एक शहर अजून महत्वाचा आहे. नाशिकमध्ये काय होणार आहे? नाशिकमध्ये कोण आहे भाजपचं? आतापर्यंत नाशिकचा कारभार जळगावच्या महाजनांनी बघितलाय आणि जळगावच्या महाजनांनी जिथला कारभार बघितलाय तिथल्या कारभाराचं काय झालंय हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यामुळे नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा दुसरा गट, दादा भुसे ऑलरेडी तिथं मंत्री आहेत शिवसेनेचे, आणि दादा भुसेंच्या सोबत भाजप आपला कोणता देणार, फरांदेना देणार, ओबीसी चेहरा पुढे करणार की आणखी कोणी नवं नाव पुढे आणणार हे देखील बघणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होईल याबाबतच्या चर्चा खूप रंगतदार आहेत. जोरात विषय चालू आहे. पण भाजपची यादी फायनल होऊन जेव्हा येईल तेव्हा असंच अनेकांना धक्कातंत्र बसणार आहे. हे धक्कातंत्र काय आहे याची जाणीव आपल्या कोणालाच नाही आहे. धक्का बसल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येणार आहेत. यात पंकजा मुंडे अजून एक नाव आहे. त्यांना विधान परिषदेवर घेण्यात येईल का? 12 आमदारांची यादी राज्यपालांच्याकडे आहे. त्यात भाजपच्या वाट्याला 8 ते 9 आमदार येण्याची शक्यता आहे. त्यासोबत अजून एक जागा रिक्त झाली आहे उद्धव ठाकरेंची, जी 2.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी जे निवडून आले त्या जागेवरती ती उद्धव ठाकरेंची जागा रिक्त झालेली आहे. तिथे पंकजा मुंडेंना घेणार का? म्हणजे ह्या मागणी करत नाहीये. चर्चा पंकजा मुंडेंच्या नावाची प्रत्येक वेळेला होत असते. फडणवीसांनी तसं सांगितलंय की त्या प्रत्येक पदासाठी एलिजिबल आहेत. त्यांना यात समाविष्ट करून घेणार आहे का हे देखील बघणं आवश्यक आहे. बघूया. आपण फक्त चर्चा करू शकतो. यादी फायनल झाल्यावर धक्का बसला असं म्हणू शकतो. याच्या पलीकडे आपल्या हातात काही नाही आहे. म्हणून आपण या नावावर फक्त चर्चा करत राहू आणि अपेक्षा ठेवूया की लवकरात लवकर विस्तार होईल आणि नावं स्पष्ट होतील. नमस्कार.